पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, भक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। 6व्या प्रकारची समाधी आपण या श्लोकामध्ये पाहत आहोत। स्तब्धी भाव रसास्वादात तृतीय पुरोवन्मतः हितै समाधिभी षड्भिः नयत कालम निरंतरम, असा हा 29व्या क्रमांकाचा श्लोक आहे। स्तब्धी भाव ही समाधी आहे किंवा स्तब्धीभाव ही जी अवस्था आहे ही खरं तर आपली अवस्था आहे किंवा ही खरी तर भगवंताची अवस्था आहे। स्तब्धीभाव कोणाला प्राप्त करायचा आहे हा एक विषय आहे आणि त्या स्तब्धीभावाच्या रसामध्ये किंवा त्या स्तब्धीभावाच्या रसाचा स्वाद घेणे हे आपल्याला साध्य करायचं आहे। म्हणून स्तब्धीभाव रसा स्वादात असे शब्द आहे। तर रस हा जो शब्द आहे तो आपण काय आहे याचा विचार केलेला आहे। स्वाद म्हणजे ज्याची आपल्याला गोडी असते किंवा रस स्वाद असा आपण जर एकत्रित शब्द घेतला तर ज्याची गोडी आपण ग्रहण करतो किंवा जो आपल्याला पदार्थ आवडतो त्याला आपण रस असं म्हणतो किंवा त्याच्यात आपल्याला रस आहे असं म्हणतो। आणि स्वाद म्हणजे तो घेणं किंवा त्याचं ग्रहण करणे असा आपण साधारणपणे त्याचा अर्थ करतो। तर स्तब्धी भाव रसा स्वादात म्हणजे स्तब्धी भाव या रसाचा स्वाद घेणे आहे। तर रस हा शब्द जो आहे हा शब्द आपण बऱ्याच दिवसापासून पाहिलेला आहे। तर रस कशात आहे याचा आपण विचार केलेला आहे। रस कोणाला आहे याचा पण आपण विचार केलेला आहे। तर रस हा जो आहे हा सर्वत्र असतो, पण तो कोणाला पाहिजे किंवा तो कोण घेणार याचा विचार आपण केलेला आहे। तर डोळ्याचा रस वेगळ्या गोष्टीमध्ये आहे, मनाचा रस वेगळ्या ठिकाणी आहे, बुद्धीचा रस वेगळ्या ठिकाणी आहे। म्हणजे बुद्धीला वेगळी गोष्ट आवडते, मनाला वेगळी गोष्ट आवडते, डोळ्यांना वेगळी गोष्ट आवडते, असे प्रत्येकाचा रस वेगवेगळ्या ठिकाणी असतो। डोळे कधी खाऊ शकत नाही, कान कधी पाहू शकत नाही आणि रसनेंद्रिय कधी सुगंध घेऊ शकत नाही। म्हणजे असं वेगवेगळं काही होऊ शकत नाही। म्हणजे ज्याचं काम त्यानेच करावं लागतं, म्हणजे ज्याचा रस ज्याच्यात आहे त्यालाच तो रस घेता येतो। डोळ्यांना पाहता येईल म्हणजे डोळ्यांचा रस कशामध्ये आहे, खरं तर पाहण्यामध्ये आहे। पाहण्यामध्ये डोळ्यांना रस असतो किंवा असायला पाहिजे। त्याप्रमाणेच जर स्तब्धी भाव हा जर आपण रस बघितला किंवा स्तब्धी भाव हा जर रस असेल तर हा रस कोण घेऊ शकतो याचा आपल्याला विचार करावा लागेल। तर त्याचा विचार आपण आधी केलेला आहे की स्तब्धी भावाचा अधिकारी कोण आहे, जीव आहे। म्हणजे फक्त जीवच हा रस घेऊ शकतो। म्हणून स्तब्धी भावाचा रस घ्यायचा असेल, स्तब्धी भाव हा रस जर ग्रहण करायचा असेल, स्तब्धी भाव रसास्वादात म्हणजे स्तब्धी भावाचा रस जर ग्रहण करायचा असेल तर अधिकारी कोण आहे, जीव आहे। मग या जीवाला आपल्याला धरावा लागेल किंवा या जीवाच्या द्वारे आपल्याला हा विषय किंवा हा रस ग्रहण करावा लागेल। मग जीव म्हटल्यानंतर जीवाचे दोन भाग पडतात असा आपण विचार केला। एक सामान्य रूपाने असतो, एक विशेष रूपाने असतो। तर सामान्य रूपाने जो राहतो
तो काय आहे आणि विशेष रूपाने काय आहे याचा आपण विचार केलेला आहे. सामान्य रूपाने तो कुठे राहतो? तो सर्वत्र राहतो. सामान्य रूपाने कुठे राहतो? सर्वत्र राहतो. विशेष रूपाने कुठे राहतो? सर्वत्र राहत नाही. कुठे राहतो? काही ठराविक ठिकाणीच राहतो. मग तो ज्या कुठल्या ठराविक ठिकाणी राहतो तेवढाच फक्त आपल्याला प्रश्न आहे की त्याला काय करायचं किंवा त्याचा काय विचार करायचा. त्यासाठी आपण फळांचा दृष्टांत पाहिलेला आहे. नारळातलं पाणी जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण जसं फक्त त्याचा एक विशिष्ट भागच काढतो आणि तेवढा भाग काढूनच त्याच्यामध्ये छिद्र करून त्याच्यातलं आपण पाणी घेतो. बाकीचा सगळाच नारळ फोडायची तशी गरज नसते. शहाळ्यामध्ये सगळ्यात नारळ फोडत बसायची गरज नाही पडत. त्याचप्रमाणे सर्वच उलथापालथ करायची गरज नाहीये. फक्त जीव ज्या ठिकाणी विशेष रूपाने गुंतलेला आहे तेवढा फक्त भाग काय करावा लागेल? काढावा लागेल. तसं केलं की आपोआपच तो जीव जो आहे तो रसस्वाद म्हणण्यापेक्षा स्तब्धीभाव रसस्वाद करू शकतो. मग जी कुठली जीवाला विशेष रूपाने उपाधी आहे तिचा आपल्याला काय करावं लागेल? नाश करावा लागेल किंवा तिचा आपल्याला विचार करावा लागेल. तर विशेष रूपाने जी उपाधी असते तिला खरं तर उपाधी म्हणता येत नाही, ते विशेषण होते. उपाधी जेव्हा विशेष रूपाने असते तेव्हा त्याला उपाधी न म्हणता विशेषण म्हणणं जास्त योग्य आहे. आणि म्हणून जेव्हा विशेषण होतं तेव्हा तो पदार्थ विशिष्ट होऊन जातो. म्हणून नवरा हा काय आहे? विशिष्ट पदार्थ आहे. कारण त्याला बायको ही काय आहे? अशी उपाधी आहे की जी उपाधी नाही ती काय झालेली आहे? विशेषण झालेलं आहे. विशेषण म्हणजे विशिष्ट पदार्थापासून किंवा विशेष पदार्थापासून जे वेगळं करता येत नाही, ज्याला आपल्याला वेगळं करता येत नाही, तो विशेषण आणि विशेष्य भाव असतो. विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. म्हणजे पुरुष अधिक बायको बरोबर नवरा. लाल घोडा असं म्हटल्यानंतर लाल हा रंग काय असतो? विशेषण आहे. तो घोड्यापासून वेगळा राहत नाही. तसं बायको ही विशेषण आहे. म्हणजे बायको त्याच्यापासून वेगळी करता येत नाही. वास्तविक परिस्थिती अशी नाहीये, पण जीवाची तशी परिस्थिती झाली. म्हणजे जीवाला हे पदार्थ विशेषण झाले. जीवाला ते पदार्थ काय राहिले नाही? उपाधी राहिले नाही. जीवाला हे पदार्थ विशेषण झाले. विशेषण झालेला जो पदार्थ आहे तो पदार्थ हटवणार कसा? विशेषण कधीही वेगळं करता येत नाही. लाल रंग कधीही वेगळा करता येत नाही. घोड्यामधला लाल रंग वेगळा करता येत नाही. म्हणजे बायको जर विशेषण असेल तर त्याला कधीही वेगळं करता येणार नाही. त्याला कधीही ती वेगळी करता येणार नाही. पण बायको ही विशेषण आहे का उपाधी आहे हे पहिल्यांदा काय करावं लागेल? शोधावं लागेल. जीवाला हे शोधावं लागतं की ज्याच्यामध्ये तो गुंतलेला आहे, ज्याच्यामध्ये तो अडकलेला आहे, तो पदार्थ विशेषण का उपाधी? त्याला काय करावं लागेल? हे शोधावं लागेल. आणि हे शोधून त्याचं ठाम होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपण ब्राह्मण आहोत, आपण क्षत्रिय आहोत, किंवा मी अमक्या नावाचा आहे, मी तमक्या नावाचा आहे, हे आपल्याला जितक्या दृढपणे पक्क खरं वाटतं तितक्या दृढपणे जर आपल्याला विशेषण ठरलेला पदार्थ उपाधी करता आला तर आपलं काम होईल. पण ते इतकं दृढ करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पुन्हा 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 विचार करायला पाहिजे. तपश्चर्या पाहिजे. अंगामध्ये तप असल्याशिवाय ते होत नाही. तर विशेषण उपाधी करणं गरजेचं आहे. तर जीवाला जो कुठला पदार्थ विशेषण आहे तो उपाधी ठरवता आला पाहिजे. मग तो कुठलाही असो.
आधी बाह्य पदार्थ, मग शरीर, मग सूक्ष्म शरीर, असे त्याने विशेषण ठरलेले पदार्थ उपाधी करायला पाहिजे. आणि उपाधीचा अभ्यास असेल, उपाधीचा जर त्याला अभ्यास असेल, म्हणजे उपाधी त्याची दृढ झाली की कळलं ही उपाधी आहे, तर मग ती राहिली तरी एवढा फरक पडत नाही. म्हणजे अंगामध्ये आपण जो शर्ट घालतो, हा शर्ट काय आपलं विशेषण नाहीये. शर्ट हे विशेषण आहे का? शर्ट हे विशेषण नाही, शर्ट हे उपाधी आहे. तसं शरीर हे उपाधी आहे, विशेषण नाही. अंतःकरण मन हे उपाधी आहे, विशेषण नाही. हे लक्षात आल्यानंतर त्या जीवाला स्तब्धी भाव प्राप्त होऊ शकतो. शर्टवर जर डाग पडला तर तो डाग मला लागलेला आहे असं कधी कोणाला वाटत नाही, परंतु शर्टवर पडलेल्या डागामुळे तो दुःखी होऊ शकतो. स्वच्छ शर्ट घातला तर त्याला बरं वाटतं आणि शर्ट मळाला तर त्याला वाईट वाटतं. पण याचा अर्थ तो शर्टाला मी समजत नाही. म्हणजे शर्ट घातल्याने सुख दुःख होतात. शर्ट चांगला असेल तर सुख, मळाला तर दुःख, फाटला तर दुःख. असं शर्टमुळे आपल्याला काय होतात? सुख दुःख होतं. परंतु याचा अर्थ शर्टला तो काही मी समजत नाही. त्याचप्रमाणे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांना जर त्याने उपाधी केलं, यांना जर उपाधी ठामपणे तो करू शकला, तर त्या शरीरामुळे त्याला सुख दुःख होईल, पण त्यामुळे काही ते शरीर होत नाही. तो त्याच्यापासून काय होतो? वेगळा होतो. पण हे काही ऐकून जमणार नाही, ते आपल्या आचरणात येणं गरजेचं आहे. त्याचा ठाम निश्चय होणं गरजेचं आहे. तर जेव्हा केव्हा जीव क्रमाने बाह्य जगामध्ये, म्हणजे आपल्या शरीरापासून बाहेर असणारे जे कोणी आपल्याला विशेषण असतात त्यांना उपाधी ठरवेल, स्थूल शरीराला उपाधी ठरवेल, सूक्ष्म शरीराला पण उपाधी ठरवेल, तेव्हा तो जीव कुठे येतो? तो जीवावर येतो. तो तेव्हा जीवावर येतो. आणि तो जेव्हा जीवावर येतो तेव्हा जीव आणि जीव असंच राहतं. काय राहतं? म्हणजे तो आणि तो. आता कोण आहे? तोच आहे आणि फक्त तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता काही नाही. आणि मग जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला काही करता येत नाही. काहीतरी करायचं म्हटलं आपल्याला काहीतरी लागतं. करण्यासाठी काय पाहिजे? तुम्ही जर एकटेच बसले आणि तुम्हाला काहीच दिलं नाही, तर तुम्हाला म्हटलं काहीतरी करा, तर तुम्ही काय म्हणणार? काहीतरी करायचं असेल तर काहीतरी द्यावं लागेल. पण फक्त तुम्हीच एकटे आहात आणि तुम्हाला काहीच दिलं नाही, काही नाही तुमच्याकडे, तुम्हाला म्हटलं काहीतरी करा, तर तुम्ही काय करणार? करणार काय? काहीच करता येत नाही. काहीतरी करायचं असेल तर काहीतरी लागणार आहे. म्हणजे तुम्ही घरामध्ये एकटेच बसले, तिथं काहीच नाहीये, तुम्हाला काहीच करता येणार नाही. पण तुमच्याकडे एक पेन दिला, वही दिली, तर तुम्ही काहीतरी लिहू शकता. तुमच्याकडे गॅस दिला, स्वयंपाकाला भांडी दिली, तर तुम्ही स्वयंपाक करू शकता. झाडू दिला तर घर झाडून घेऊ शकता. टीव्ही दिला तर टीव्ही पाहू शकता. असं काहीतरी दिलं तर काहीतरी करता येईल. पण काहीच दिलं नाही तर काय करता येईल? काहीच करता येत नाही. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा काहीही करता येत. काहीतरी करायचं असेल तर काहीतरी साधन लागतं, मग त्या साधनाच्या द्वारे ती गोष्ट करता येते. बरोबर का नाही? मग स्तब्धी भाव म्हणजे आपण काय असतो याचा विचार केलेला आहे. स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे. मग काही न करणे ही जर अवस्था असेल तर काय पाहिजे? आपण एकटा पाहिजे. आपण एकटा असेल तर स्तब्धी भाव तयार होतो. काही न करण्यासाठी आपल्याकडे काहीच लागत नाही. आपल्याकडे जेव्हा काहीच नाही तेव्हा आपण काही करू शकत नाही. आणि ती जी स्थिती आहे ती स्तब्धी भाव आहे. कारण स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे. स्तब्धी भाव म्हणजे काय? काहीच न करणे म्हणजे स्तब्धी भावाचा विचार आपण केलेला आहे. मग जीव जेव्हा कुठल्याही साधनाशिवाय राहतो तेव्हा तो कुठल्या भावाला जातो? स्तब्धी भावाला जातो. मग जीवाकडे जी साधनं आहेत ती काय आहेत? या साधनांचा आपल्याला काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. तर जीवाकडे सगळ्यात पहिल्यांदा जे साधन असतं ते आहे अविद्या. जीवाकडे सगळ्यात पहिले साधन कुठलं आहे? अविद्या. अविद्या एक साधन आहे. अविद्या म्हणजे काय आहे? मला जाणत नाही, मीच मला ओळखत नाही, हे एक साधन आहे. आणि या साधनापुढे अंतःकरण तयार होतं.
मग अंतःकरण हे काय आहे? साधन आहे. अंतःकरण हे काय? साधन आहे. मग अंतःकरणामध्ये पुन्हा 4 भाग पडतात. ते काय झाले? ते परत साधनाचं आहे. त्याच्यापुढे इंद्रिय तयार होतात, त्यापुढे प्राण तयार होतात, त्याच्यापुढे स्थूल देह तयार होतो, आणि या स्थूल देहाच्या पुढे अख्खा 14 भुवनाचा प्रपंच तयार होतो. हे सगळं काय? हे साधन आहे. म्हणजे 14 भुवन स्थूल रूपाने, आणि आतात गेलो तर अविद्या, म्हणजे अविद्येपासून 14 भुवनापर्यंतचा हा जो प्रपंच आहे, ही सगळी साधनं आहेत. कशासाठी? जीवाला काहीतरी करण्यासाठी ती साधनं आहेत. एवढी साधनं कशासाठी आहेत? जीवाला काहीतरी करता यावं म्हणून ही साधनं आहेत. मग जीवाने काय करावं? तो जे साधन घेईल ते त्याला करता येतं. झाडू घेतला तर झाडून मारता येतं. दृष्टांतामध्ये आपण पाहिलं. झाडून घेतलं तर झाडू असेल तर काय करता येईल? झाडून घेता येईल. वही पेन असेल तर लिहिता येईल. पुस्तक असेल तर वाचता येईल. टीव्ही असेल तर पाहता येईल. स्वयंपाकाचे साधन असेल तर स्वयंपाक करता येईल. जेवण उपलब्ध असेल तर खाता येईल. अजून एखादा मनुष्य असेल तर बोलता येईल. चांगला मनुष्य असेल तर चांगलं बोलता येईल. दुश्मन आला तर भांडता येईल. बरोबर का? म्हणजे दृष्टांतामध्ये जसं एकट्याला काही करता येत नाही, पण काहीतरी आल्यानंतर जे येईल त्याप्रमाणे करता येतं. तुम्ही एकटे जाता, तुमच्या समोर जर कोणी तुमचा शत्रू आला तर तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलाल का? त्याच्याशी भांडण होईल. आणि जवळचा मनुष्य आला तर त्याच्याशी गोड बोलणं होईल. अशा पद्धतीने दृष्टांतामध्ये जसं साधन असतं त्याप्रमाणे करणं होतं. तसं जीव जो आहे, हा जीव अविद्येपासून पुढे 14 भुवनापर्यंत जो प्रपंच आहे, यामध्ये काय साधन घेतो त्याप्रमाणे तो होतो, त्याप्रमाणे ती तो करतो, आणि ते केल्याने त्याचा स्तब्धी भाव नासळतो. मग आता काय जीवाने घ्यावं हे कोणाच्या हातात आहे? हे जीवाच्या हातात आहे. मग जीवाने काय घ्यायला पाहिजे हे कोणी ठरवावं? त्याने ठरवलं पाहिजे. मग त्याने स्तब्धी भाव धरायचा असेल तर काय करावं लागेल? स्तब्धी भावाला जर त्याला जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? साधनांचं त्याला काय करावं लागेल? त्याग करावं लागेल. मग त्याने साधनांचा त्याग केला तर स्तब्धी भाव होतो. म्हणून येत साधने सरती आपैसी. साधने सगळी जिथे सरतात त्या अवस्थेला स्तब्धी भाव म्हणतात. साधनं सरली पाहिजे. साधन नाही, कुठल्याही साधनांचा तो स्वीकार करत नाही. मग साधनं संपणार कशी? साधनं सरणार कशी? साधनांचा शेवट होणार कसा? साधनांमध्ये रस न राहणे. कारण स्तब्धी भावाशी ज्याला घेणं देणं आहे त्याला साधनांमध्ये रस राहत नाही. आता रसाचा प्रश्न आहे, तो रस कशामध्ये आहे? ज्याला स्तब्धी भावात रस आहे त्याला साधनात रस राहत नाही, आणि ज्याला साधनात रस राहतो त्याचा स्तब्धी भावात रस राहत नाही. साधं गणित आहे. संबंध कसा आहे? ज्याला स्तब्धी भावात रस आहे त्याला कशात रस राहणार नाही का? साधनात रस असेल तर स्तब्धी भाव राहत नाही. म्हणून हा परस्पर संबंध आहे. पण असं होतं का? साधनांचा त्याग कोणी करू शकतो का? साधनं कोणी सोडू शकतं का? स्तब्धी भावासाठी काय साधन लागतं असा दुसरा प्रश्न आहे. स्तब्धी भावासाठी कुठलं साधन पाहिजे? कुठल्याही साधनाचा उपयोग नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा स्तब्धी भाव आहे. परंतु सगळेजण कशामध्ये रममाण आहेत? साधनामध्ये रममाण आहेत. प्रत्येक जण साधनाला किंमत देतो, परमार्थामध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा. सगळेजण व्यवहारात आणि परमार्थात साधनामध्ये गुरफटून गेलेले. आणि स्तब्धी भाव सांगतो किंवा स्तब्धी भावाचा अर्थ आहे की साधन नाही. सिद्ध असता का निमावे साधनवरी का असा प्रश्न केला ज्ञानदेवांनी. त्याचं उत्तर पण त्यांनी पुढे सांगितलं, असं का होत नाही? हे जीवाला शक्य होत आहे. पुढचं माहितीये का? नाही माहिती. ती पहिली वेळ झाली. अव्यक्त अव्यक्त का मानावे, उमपा माप का सुहावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी, परी हा बोल आघवा, विशेषू या जीवा न चोजवेगा. अशी काहीतरी ओवी आहे. जीवाला हे सोजवत नाही, म्हणजे पटत नाही. कोणाला सांगितलं? हे जीवाला. हा बोल जीवाला मान्य होत नाही. म्हणून मग तो काय करतो? साधन करतो. कुठले साधन करतो? व्यवहारात. व्यवहारामध्ये साधन आहे, परमार्थामध्ये साधन. साधन कुठले आहेत? अविद्येपासून तर 14 भुवन, हा सगळं साधन आहेत.
म्हणजे हे शरीर सुद्धा काय आहे? साधन आहे. पण या साधनांचा उपयोग कशासाठी? या साधनांचा उपयोग समाधीसाठी नाही. स्तब्धी भाव ही जी समाधी आहे, या समाधीसाठी या साधनांचा उपयोग नाही. एवढं तरी लक्षात यावं. काय लक्षात यावं? लक्षात काय आलं पाहिजे? स्तब्धी भावासाठी या कुठल्याही साधनांचा उपयोग नाही, एवढं तरी लक्षात यावं. मग या साधनांचा उपयोग काय आहे? उपयोग नाही असं नाही. काय उपयोग आहे? स्तब्धी भावा व्यतिरिक्त काही उपयोग असेल, पण स्तब्धी भाव प्राप्त करणे हा या साधनांचा उपयोग नाही. म्हणजे बायकोचा उपयोग काय? आता बायको एक साधन. बायकोचा उपयोग काय? स्तब्धी भाव प्राप्त करणे या व्यतिरिक्तचा काहीतरी उपयोग असेल. काय उपयोग माहित नाही, जो काय असेल, पण काय उपयोग नाहीये. स्तब्धी भाव प्राप्त करणे हा काय बायकोचा उपयोग नाही. 14 भुवनामध्ये कुठल्याही पदार्थाचा उपयोग स्तब्धी भाव प्राप्त करणे नाही. स्तब्धी भाव प्राप्त करणे असा कुठल्याही साधनांचा उपयोग नाही. आता उदाहरणार्थ एखादा नट आहे, तो नाटकामध्ये राजा झाला. आता तो जेव्हा राजा होतो तेव्हा तो राजा होण्यासाठीची सगळी साधनं घेतो. काय काय घेतो? भरजरी कपडे, मुकुट, अलंकार, अशा प्रकारची सगळी साधनं तो घेतो. आणि तो कोण होतो? राजा होतो. म्हणजे राजा होण्यासाठी त्याला या साधनांचा उपयोग आहे. त्याला या सगळ्या साधनांचा उपयोग कशासाठी आहे? राजा होण्यासाठी. प्रजा पाहिजे, त्याला मंत्री पाहिजेत. अशा प्रकारे सगळी जी काही त्याला साधनं घ्यावी लागतात ती कशासाठी आहे? राजा होण्यासाठी. तुला जर राजा व्हायचं असेल तर त्याला ही साधनं घ्यावीच लागतात. आता एखाद्याला पंतप्रधान व्हायचंय, मग त्याला ती पंतप्रधान होण्यासाठी जी साधनं गरजेची आहेत ती सगळी घ्यावी लागतात. म्हणजे तो इलेक्शन जिंकावा लागतो, बहुमतामध्ये यावा लागतो, असे बरेच काही साधनं असतील. ही सगळी त्याला काय करावं लागतं? घ्यावी लागतात. तेव्हा तो राजा होतो, म्हणजे पंतप्रधान होतो. आता एखाद्याला पंतप्रधान व्हायचं नाही, त्याला भिकारी व्हायचंय, तर भिकारी होण्यासाठी जी काही साधनं लागतात ती त्याला घेतली पाहिजे. एखाद्याला शेतकरी व्हायचंय, त्याला कुठली साधनं घेतली पाहिजे? किराणाचं दुकान, मग पेट्रोल पंप नाही, मग शेती घेतली पाहिजे. समजा पेट्रोल पंप घेतला आणि तो स्वतःला शेतकरी म्हणू लागला तर चालेल का? किराणाचं दुकान घेतलं तर तो स्वतःला शेतकरी म्हणू शकतो का? शेती असेल तर तो शेतकरी. नुसती शेती आहे तरी शेतकरी नाही. शेतात काम करत असेल, शेतातून उत्पन्न काढत असेल तर शेतकरी. तर ज्याप्रमाणे त्याला व्हावं वाटतं त्याप्रमाणे तो तशा प्रकारची साधनं घेतो आणि ती साधनं घेऊन तो ते होतो. आपण माणूस झालो. का झालो? आपल्याला माणूस का म्हणायचं? माणूस होण्यासाठी जी साधनं लागतात ती साधनं आपण घेतलेली आहेत. म्हणजे हे शरीर काय आहे? माणसाचं साधन आहे. माणूस होण्यासाठीचं साधन आहे. मग एखादा स्त्री आहे, एखादा पुरुष आहे, तर एखादी स्त्री जी असते तिला माणसामध्ये स्त्री व्हायचं साधन तिने घेतलंय, म्हणजे स्त्रीचं शरीर. एखादा पुरुष आहे म्हणजे त्याने पुरुष होण्याचं साधन घेतलंय, म्हणून तो पुरुष झालाय. तर अशा प्रकारे जे व्हावं वाटतं त्या प्रकारचं साधन तो जीव घेतो आणि ती साधनं घेऊन तो 14 भुवनामध्ये फिरतो. आणि मग त्या साधनांद्वारे जे भोग असतात ते त्याला भोगायला मिळतो. शेतकरी झाला तर शेतकऱ्याचे भोग, आणि एखादा नोकरी करणारा झाला तर नोकरी करणाऱ्याचे भोग. दोघांचे काही सारखे असतात का? नसतात. आणि एखादा बिझनेसमॅन झाला तर त्याचे भोग निराळे. तर प्रत्येकाला आपापले विषय असतात आणि त्याप्रमाणे तो ते भोगतात. बरोबर नाही? जसं साधन असेल तसं त्याची करणं असतं आणि तशा करण्याप्रमाणे तसं त्याला भोगावं लागतं. बरोबर नाही? ज्या प्रकारचं साधन त्याच प्रकारचं करणं, ज्या प्रकारचं करणं त्याच प्रकारचं भोगणं आहे. तर अशा प्रकारे 14 भुवनांमध्ये हा जीव वेगळे साधनं घेऊन काहीतरी करतो आणि त्याप्रमाणे त्याला तसतसे भोग होतात. मग ही जिथपर्यंत हौस आहे, ही त्याची जिथपर्यंत हौस आहे तिथपर्यंत त्याला स्तब्धी व्हायचा प्रश्न येत नाही. व्यवहारात असली तर साधनं वेगळी, परमार्थात आलं तर वेगळी साधनं आहे. परमार्थात आल्यानंतर एक त्याला असं वाटतं की मन हे साधन घ्यावं, मग मनाच्या द्वारे करतो. मग मनाच्या द्वारे तो काय करतो?
मन हे जर साधन घेतलं तर काय करावं लागेल? मन हे साधन घेतलं तर त्या मनाच्या द्वारे काहीतरी होणार आणि ते काहीतरी होईल ते तू भोगणार. बुद्धी हे साधन घेतलं तर बुद्धीच्या द्वारे काहीतरी होणार आणि त्याप्रमाणे तो ते भोगणार. म्हणजे तुम्ही मन घ्या का बुद्धी घ्या, काही जगामध्ये साधन घ्या, त्याप्रमाणे त्या साधनानुरूप करणं होतं आणि त्या करण्यारूप भोगणं होतं. तर परमार्थात माणूस हुशार जरी झाला तरी बुद्धी, मन, चित्त या साधनांचा स्वीकार करतो. परमार्थात जरा खाली ढ असेल तर तो हाताचा उपयोग करतो, तोंडाचा उपयोग करतो, मृदंग, टाळ, विणा याचा उपयोग करतो, तीर्थयात्रेच्या तीर्थस्थानांचा उपयोग करतो. तीर्थस्थानाची सुद्धा काही साधनं त्यांचा उपयोग करतो. देवघरातल्या देवाचा उपयोग करतो, मूर्तीचा उपयोग करतो. अशी बाह्य साधनं परमार्थामध्ये काही बाह्य साधनं आहेत, काही अंतरंग साधनं आहेत. काही अंतरंग साधनाचा उपयोग करतात, काही बहिरंग साधनांचा उपयोग करतात. पण या साधनांच्या द्वारे ते काहीतरी करतात आणि काहीतरी केलं की भोगावं लागतं. काहीतरी भोगलं की मग पुन्हा करावं लागतं आणि केलं की पुन्हा भोगावं लागतं. या चक्रामध्ये तो गुंतून राहतो आणि म्हणून स्तब्धी भावाला प्राप्त होत नाही. काय पाहिजे याच्यानुसार तसं साधन घ्यावं लागतं. ज्याला टीव्ही पाहायची हौस असेल त्याला टीव्ही विकत घ्यावाच लागतो. ज्याला टीव्ही पाहायची हौस आहे त्याला टीव्ही घे असं म्हणावं लागतं का? असं तुम्ही कधी पाहिलंय का कधी की ज्याला टीव्ही पाहायची हौस आहे आणि तुम्ही त्याला जाऊन सांगावं लागलं रोज टीव्ही घे बरं, टीव्ही घे बरं, टीव्ही घे असं सांगावं लागतं का? किंवा घरामध्ये ज्याला टीव्ही पाहायची हौस आहे त्याला सांगावं लागतं का चालू कर टीव्ही? तुम्हाला असं त्याला सांगावं लागतं का? त्याच्या पाठीमागे सारखं ओरडावं लागतं की टीव्ही चालू कर, टीव्ही चालू कर, टीव्ही चालू कर, टीव्ही बघ. त्याला हौस आहे टीव्ही पाहायची, तर तो ज्याला ती टीव्ही पाहायची हौस आहे त्याला सांगावं नाही लागत. ज्या करण्याची ज्याला हौस असते त्याला ते कर असं म्हणायची गरज पडत नाही. उलट तुम्ही जर असं म्हटलं करू नको तर तुमचा आदर म्हणून किंवा तुमचा काहीतरी प्रभाव म्हणून ते थोडा दिवस ऐकेल, नंतर ते ऐकणार नाहीत. म्हणजे मी जरी एखाद्याला म्हटलं तू हे करू नको, आता त्या व्यक्तीला ते करायचं असेल तर ती व्यक्ती माझा आदर म्हणून फक्त काही दिवस ऐकणार नाही, म्हणजे करणार नाही. त्याच्यानंतर अजून काही दिवस करणार नाही. पण एक वेळ अशी येईल की ते म्हणेल यांचं काय आपण ऐकायचं, ती व्यक्ती ते करणारच. ठीक आहे ना? हे असतं का नाही? म्हणजे माझं काय तुमचं काय, सगळ्यांचं आपलं असंच असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे करायचं असतं ते जर त्याचं दृढ असेल तर ते व्यक्ती कोणाचंही ऐकत नाही, तिला करतेच ती. आणि दृढ नसेल, करू का नको, ठीक आहे टीव्ही पाहिलं तर पाहिलं, नाही तर नाही पाहिलं असं असेल आणि आपण म्हटलं नको बघू तर नाही बघणार. पण बघायचंच असेल आणि आपण किती म्हटलं बघू नको तर बघायचं थांबेल का? थांबणार नाही. मग सांगण्याचा मुद्दा, ज्याला जे करायचं आहे तो जीव ते केल्याशिवाय राहत नाही. बरोबर का नाही? आणि असं सर्व जगभर आहे, त्रिलोकात असंच आहे. त्यामुळे आपल्या म्हणण्यावर कुठलाही जीव चालत. आता स्तब्धी भाव ही जी अवस्था आहे या अवस्थेची हौस ज्याला असेल त्याला सांगावं लागेल की तू स्तब्धी भाव प्राप्त कर. म्हणजे सर्व साधनांचा तू त्याग कर असं त्याला सांगावं लागणार नाही. पण ज्याला स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे, काही न होणे याची ज्याला हौसच नाही, म्हणजे उलट ज्याला काहीतरी करावं वाटतं, ज्याला काहीतरी व्हावं वाटतं, त्याला तुम्ही कितीही सांगितलं स्तब्धी भाव प्राप्त कर, तो करेल का? ज्याला काहीतरी व्हावं वाटतं, एखाद्याला महाराज व्हावं वाटतं, एखाद्याला मन शांत करावं वाटतं, एखाद्याला आपली बुद्धी तल्लक असावी असं वाटतं, म्हणजे मी एकदम हुशार पंडित आहे असं त्याला व्हावं वाटतं, तर मग त्याच्या इच्छेला आपण रोखणार कसं? कारण परमार्थात आल्यानंतर सुद्धा काहीतरी व्हावं वाटतंच. व्यवहारातही काहीतरी व्हावं वाटतं, परमार्थातही काहीतरी व्हावं वाटतं. काही लोक मला म्हणतात आम्ही तुम्ही सांगता ते ऐकतोय खरं, पण काहीतरी होतंय असं वाटतच नाहीये. आम्हाला वाटत नाही काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी आमची बुद्धी विसर नाही पडला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, हा अनुभव आला पाहिजे, तो अनुभव आला पाहिजे, असं काहीतरी होत नाहीये. मग मी ऐकतो ठीक आहे, बरोबर म्हणतो ठीक आहे. तर जास्तच हट्टी असेल त्याला म्हणतो म्हणजे तुला काय व्हावं वाटतं तुला? कारण प्रत्येकाला काहीतरी अनुभव यावा, काहीतरी व्हावं, काहीतरी करावं असंच वाटतं परमार्थामध्ये सुद्धा. तुला कसलाच अनुभव येत नाही, तुला काहीच वाटत नाही, तुला काही वाटत नाही, हाच खरं महत्वाचा अनुभव आहे.
तुला जे काही अनुभव येतो, तुला जे काही करावं वाटतं, तुला जे काही व्हावं वाटतं, तू जे काही होतोस, जे काही तू करतोस, हे सगळं स्तब्धी भावाच्या विरुद्ध आहे. आपण त्यांना तर ज्योत दिसते, त्यांना तर असं दिसतंय, त्यांना तर तसं दिसतंय, त्यांना तर असा अनुभव होतोय, आम्हाला तर कसलाच अनुभव येत नाहीये. आता बरेपर्यंत होते का नाही ते पण कळेना, सगळा गोंधळ उडालाय. किती दिवस तुमचं ऐकायचं आम्ही? काहीतरी होत नाही ना. आपली शंका काय? तुमची म्हणजे बऱ्याच लोकांची शंका आहे. काही लोक भीतीपुटे विचारत नाहीत, पण काही होतच नाहीये. व्यवहारामध्ये काहीतरी होत असतं. पोरगा भेटलं, पोरगी भेटलं तर लग्न होतं. स्वयंपाकाला साधनं असली तर स्वयंपाक तयार होतो. जेवणाचं समोर ताट असलं तर जेवण होतंय, आहे की ना? असं व्यवहारात काहीतरी होत असतं. परमार्थात लोकांना तर परमार्थाचं काहीतरी व्हावं, दुसरं होऊन जमत नाही. आपल्याला व्हायचं असतं काहीतरी. व्हायचंय कोणाला? कोणाला झालं पाहिजे? आपल्याला व्हायचं काहीतरी. आपल्याला काहीतरी व्हावं असं वाटतं. काहीतरी व्हावं वाटतंय, हा स्तब्धी भाव नाहीये. काय काय लोक मला म्हणतात, महाराज बघा मला तर असं वाटतंय, म्हणजे मी असं झाल्यासारखं वाटतंय मला. जिथपर्यंत काहीतरी तू होणार तिथपर्यंत तू स्तब्धी भाव नाही. मला आता शांत शांत वाटतंय असं. म्हणजे काय झालं? बरं वाटत असतं शांत 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 वाटलं की सुख होतं. आणि शांत शांत वाटतंय म्हणजे काय होतंय? स्तब्धी भाव नाहीये. आणि एखादा म्हणतो महाराज त्रस्त झालोय, फार वैताग आलाय, फार अशांत आहे मी, हाही स्तब्धी भाव नाहीये. मी त्याच्या परे तो जाऊ शकत नाही. तर काही होणे, काही होणार, काहीच होणार नाही. आपल्याकडे आले तर काय होणार आहे? काहीच होणार नाही. तुम्ही जेव्हा काहीच होणार नाही, तुम्हाला काहीच अनुभव येणार नाही. जिथपर्यंत काहीतरी अनुभव येतो तिथपर्यंत तुम्ही फसलेले आहात. मग काही काही लोक म्हणतील बरं झालं आम्हाला कसला अनुभवच येत नाही. पण तुमचे अनुभव वेगळे आहेत. तुम्हाला वाटतं मी नवरा आहे, हा काय साधा अनुभव आहे? मी नवरा आहे, हा काय साधा अनुभव आहे का? म्हणजे काही लोकांना वाटतं बरं झालं आपल्याला काही अनुभव येत नाही, चांगलं झालं. पण आपले अनुभव त्याच्यापेक्षा भयंकर आहेत. आपला रोजचा अनुभव काय? आपण नवरा आहोत, हा आपला अनुभव आहे. आणि तो कसा आहे? दृढ आहे. म्हणजे हे तर फारच गाळात गेले नाही का? हे फार गाळात गेल्याची अवस्था आहे. कारण लोकांना इकडे सांगावं तर मग इकडे गडबड करतात लोक. म्हणजे आपला मी नवरा आहे हा अनुभव सुद्धा नसावा. मी काय आहे? मी काहीच नाहीये. लोक काय ठरवतात तर त्यांचा प्रश्न आहे. मी काहीच नाही हेच मी आहे. काय आहे मी? मी काहीच नाही, मी काहीच नाही हाच मी आहे. आणि मी काहीतरी आहे हा मी नाही. म्हणजे हा स्तब्धी भाव नाही. म्हणून काहीही होऊ नका, जे आहात ते राहू नका. जे आहात ते मी नाही हे कळून घ्या. जे आहात ते आपण नाही, जे आहे आपण ते नाहीये. म्हणजे नाही आपण, जे काही नाहीये तेच आपण आहोत. मग काही नसणं, काही न होणं, ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची असेल तर कशावर यावं लागेल? जीवावर यावं लागेल. आणि जीवाची जी हाऊस आहे, कुठलं तरी साधन घ्यायचं, त्या साधनांचा सगळ्यांचा अस्वीकार करायचा. कुठलंच साधन नाही. तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही महाराज आहे, तीर्थयात्रेला जात नाही का? तुम्ही वारीला नाहीत का? लोकांचा प्रश्न काय असतो? तुम्ही महाराज आहे म्हटलं मग तीर्थयात्रा का नाही करत? तुम्ही महाराज आहे, भजन नाही करत तुम्ही? काय साधन करावं हा प्रश्न कोणाचा आहे? हा प्रश्न कोणाचा आहे? हे साधन करावं असं कोणाला वाटतं? ज्याला कोणाला वाटतं की हे साधन करावं, ते साधन दुसऱ्यासाठी असतं की त्याच्यासाठी असतं? तुम्हाला वाटतं भजन करावं, समजा. आता भजन करणं हे साधन कोणासाठी आहे? ज्याला वाटतंय भजन करावं त्याच्यासाठीच आहे, काही इतरांसाठी आहे. मग तुमचं साधन मला कसं असेल? ज्याचं त्याचं साधन काय वेगवेगळं आहे. प्रत्येक जणाचं साधन वेगळं वेगळं आहे. मग त्याच्यातली जेवढ्या लोकांची साधनं जुळतात त्यांचा एक वर्ग तयार होतो. भजन करणाऱ्यांचा एक वर्ग, तीर्थयात्रा करणाऱ्यांचा एक वर्ग, संसार करणाऱ्यांचा एक वर्ग, चांगल्या रीतीने संसार करणाऱ्यांचा एक वर्ग, हाणामाऱ्या करणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग, दरोडे घालणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग. असं संसारामध्ये सगळ्या प्रकारचे वर्ग आहेत. त्यांची काय झालंय? साधनं जुळलेत. काय झालंय? साधनं जुळलेली आहेत. पण कुठले साधनं नको आहेत आम्हाला असं म्हणणाऱ्यांचा वर्ग कुठे आहे? कुठलंच साधन नाही म्हटलं कसं जमायचं? असं
असं कुठलं साधन आहे की ज्या साधनाने देव प्राप्त होतो? म्हणजे स्तब्धी भाव येतो. स्तब्धी भाव हा देवाचा भाव आहे. स्तब्ध फक्त एकच असतो, ते म्हणजे देव. मग असं कुठलं साधन आहे की ज्याने स्तब्ध होतो किंवा स्तब्धी भाव येतो किंवा देवाची प्राप्ती होते? असं कुठलं साधन आहे? असं कुठलं साधन कुठे लिहिलेलं आहे? कोणी सांगितलं की या साधनाने देव प्राप्त होतो? म्हणजे देव प्राप्तीचं हे साधन आहे असं कुठलं साधन आहे? उलट सगळ्या साधनांचा काय केलेलं आहे? उलट सगळ्या साधनांचं खंडन केलेलं आहे. आता तुम्ही म्हणा, मग पहिल्यांदा काही साधनं सांगितली त्याचं काय करावं? ती साधनं जी सांगितलेली आहे ते ऐकत नाही तुम्ही म्हणून सांगितली. आणि जरी सांगितलं असेल तर प्रत्येक साधनाच्या ठिकाणी सांगून ठेवलं की साधन कशासाठी आहे. प्रत्येक साधनांचं कारण सांगून ठेवलं की कशासाठी आहे. स्तब्धी भावासाठी काय लागतं? शब्दशः अर्थाने सुद्धा स्तब्धी भावासाठी काही साधन लागत नाही. तसं भगवत प्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही हे लक्षात घ्याल की कुठलंही साधन लागत नाही, कुठल्या साधनांशिवाय जेव्हा आपण राहू तेव्हा जो भाव तयार होतो तो स्तब्धी भाव असतो. कुठल्याही साधनांशिवाय जेव्हा आपण जगात राहू, म्हणजे स्वच्या प्राप्तीसाठी कुठल्याही साधनांची काय नाहीये, गरज नाही. जेवढी काही साधनं तो स्वीकारतो याचं कारण काय? स्वप्राप्ती व्यतिरिक्त काहीही कारण असेल, पण स्वप्राप्तीसाठी कुठलंही साधन लागत नाही. आणि कुठलंही साधन लागत नाहीत हे कळणं हाच आपला परमार्थ आहे. परमार्थ काय आहे? आता हे सोपं नाही. म्हणजे स्वच्या प्राप्तीला कुठल्याही साधनांची गरज नाही हे कळून घेणं आणि हे अंमलात आणणं हेच सोपं नाही. कारण का? सवय पडली साधनांची. तर काहीतरी केल्यानंतर काहीतरी मिळतं हा जो भाव आहे तो सगळीकडेच वापरतो. संसारामध्ये जी सवय पडलेली आहे की काहीतरी केल्याने त्याच्यातून काहीतरी तयार होतं, हा भाव तो परमार्थामध्ये पण असाच ठेवतो आणि त्याला वाटतं साधनाने तो तयार होईल. भगवंत हा साधनाने तयार होत नाही. साधनाने तयार होणारी ती वस्तू नाही. जसं साधनांमुळे स्वयंपाक हा पदार्थ तयार होतो, साधनं घेतली तर त्यातून स्वयंपाक जेवण तयार होतं, तसा भगवंत कुठल्याही साधनाने तयार होत नाही. जेव्हा सगळी साधनं सरतात तेव्हा भगवंत असतो असं शास्त्र सांगतं, असं साधू संतांनी सांगितलं. उलट काय सांगितलंय? उलट असं सांगितलं की सगळी साधनं सरली की मग तो प्राप्त होतो, तो तयार होतो किंवा तो प्राप्त होतो. म्हणजे स्तब्धी भाव या शब्दाच्या अर्थानुसार जरी आपण पाहिलं किंवा साधू संतांच्या शब्दांकडे जरी आपण लक्ष दिलं तरी आपल्याला असं लक्षात येईल की ही समाधी प्राप्त होणं म्हणजे काय आहे? काही न होणं, काहीच नाही, काही न होणं, काही न करणं, काहीच नसणं. आणि याच्या विरुद्ध आपण वागतोय ते बंद करणं गरजेचं आहे. याच्या विरुद्ध जे वागतो ते काय करायला पाहिजे? कोणी बंद करणं गरजेचं आहे? कोणी बंद करणं गरजेचं आहे? हे बंद करणं गरजेचं आहे जीवाने. हे कोणी बंद करणं गरजेचं आहे? जीवाने हे जर बंद करणं गरजेचं आहे तर जीव पहिल्यांदा जिथे जिथे चिटकून बसलेला आहे त्याला तिथून सैल करावा लागेल. तर हे करायचंय कोणाला? हे जीवाला करायचं. मग जीव जिथे चिटकून बसलेला आहे तिथून त्याला सैल करावं लागतं. म्हणजे जीव जर शरीराला चिटकून बसलेला असेल तर या शरीराचं करणं बंद करता येईल का? येईल का नाही? या शरीराचं करणं बंद करता येईल का? ह्या हाताचं देणं घेणं, ह्या पायाचं चालणं, ह्या डोळ्याचं पाहणं बंद करता येईल का? येईल का नाही? नाही ना. डोळ्याचं पाहणं बंद करता येईल का? येईल का नाही येणार? नाही येणार. कुठपर्यंत येणार नाही? जिथपर्यंत हे शरीर आहे, जिथपर्यंत हे शरीरात तुम्ही आहात तिथपर्यंत ह्या डोळ्याचं पाहणं बंद करता येत नाही. बरं, मनाचा विचार करणं बंद करता येईल का? नाही करता येत. पण काही लोक डोळे बंद करतात, काही लोक मनाला बंद करायचा प्रयत्न करतात. जर शरीरामध्ये जीव तादात्म्य पावलेला असेल, म्हणजे त्याच्याशी चिकटलेला असेल आणि जीवाने असं ठरवलं की करणं बंद करायचं तर त्याला शरीराचं करणं बंद करावं लागतं. मग त्याला एका जागेवर बसावं लागतं. करतात असे. आता करायचं नाही ना, मग तो काय करतो?
एका जागेवर बसेल. मग जो मनाशी एकरूप आहे, जो मनाशी तादात्म्य पावलेला आहे, तो मनाला पण काय करतो, थोपवतो. कारण हे दोन शरीर जी आहेत, या दोन शरीरामध्ये हे लोक तादात्म्य पावलेले आहेत आणि त्यांना काही करायचं नाही म्हणजे हे सगळं ते काय करतात, यांचं करणं बंद करतात. कारण जीव त्यांच्याशी तादात्म्य पावलेला आहे. कारण जीव त्यांच्याशी काय आहे, विशेषण रूपाने चिकटलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जीवाला काही न करणे, काही न होणे असं करावं वाटेल आणि तो जर शरीराला चिटकून असेल तर काय होईल, तो शरीराचं करणं बंद करेल, शरीराचं काहीतरी होणं बंद करेल. काही करणं किंवा काहीतरी होणं हे कोणाचं, शरीराचं का जीवाचं? काही करणे नाही, कोणाचं काही न करणे करायचंय आपल्याला. शब्दी भाव प्राप्त करायचा म्हणजे काही न करण्याचा भाव आहे. तर काही न करणे हा भाव कोणाला द्यायचा आहे? जर तो जीवाला द्यायचा असेल तर तो शरीराला देऊन उपयोग काय? त्यामुळे शरीर करत असेल तर करू देत. जे शरीर करतंय तर त्याचा माझा काही तादात्म्य भाव नाहीये. पण जिथपर्यंत तादात्म्य भाव राहतो तिथपर्यंत त्याला काही न करणे म्हटलं की तो शरीराचं करणं बंद करतो. याला योग मार्ग म्हणतो. पण काही न करणे हे करायचं आहे. ज्ञानमार्गामध्ये एखादा व्यक्ती आला, त्याने हे वाचलं, ऐकलं की तो हेही करत नाही तेही करत नाही, मग तो गाळात जातो. तो काय करतो, हेही करत नाही तेही करत नाही. न करणे करायचंय आपल्याला. आपल्याला काय करायचंय, न करणे करायचं. जर शरीराशी तादात्म्य असेल तर तो काय करेल, शरीराला काही करू देणार नाही, म्हणजे ह्याचं करणं बंद करेल. पण आपल्याला करणं बंद कोणाचं करायचंय, शरीराचं नाही, जीवाचं करायचंय. आणि शरीर म्हणजे जीव नाही. म्हणजे काय झाली, इथे गफलत होते. पण आता परिस्थिती अशी, हा शरीराशी इतका तादात्म्य पावलाय की तो शरीराला मी समजतोय म्हणजे जीव. म्हणून ते पहिलं सैल करावं लागतं. म्हणून तुम्हाला जो आधी मी अभ्यास सांगितलाय की तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा यांच्यातला रस काढावा लागेल. यांच्यामध्ये रस ठेवून उपयोग नाही, जीवात रस ठेवला पाहिजे. यांच्यामध्ये आपलं तादात्म्य जे आहे ते सैल करायला पाहिजे. यांच्यामध्ये जर आपण गुरफटून राहिलो तर जीवाकडे लक्ष जात. शरीर म्हणजे जीव नाही. जीव हा शरीराचं साधन घेतो. शरीर म्हणजे जीव नाही. कुठलंच शरीर म्हणजे जीव नाही. जीव शरीर हे साधन घेतो आणि जशा प्रकारचं साधन म्हणजे जशा प्रकारचं शरीर तशा प्रकारचं त्याचं करणं आहे आणि तशा प्रकारचं त्याचं भोगणं आहे. कुत्र्याचं शरीर असेल तर कुत्र्याचं करणं आहे आणि कुत्र्याचंच भोगणं आहे. वाघाचं शरीर असेल तर वाघाचं करणं आहे, वाघाचंच भोगणं. माणसाचं शरीर असेल तर माणसाचं करणं आहे, माणसाचं भोगणं आहे. स्त्रीचं शरीर असेल तर स्त्रीचं करणं आहे, पुरुषाचं शरीर असेल तर पुरुषाचं करणं आहे आणि तसंच भोगणं आहे. तो जीव ज्या प्रकारचं शरीर घेतो त्या प्रकारचं करतो. ही साधारण परिस्थिती आहे. आपल्याला सावध व्हायला पाहिजे. शरीर म्हणजे साधन कुठलं जरी असलं तरी या साधनांचं आणि माझं तादात्म्य नाही हे त्या जीवाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी स्त्री नाही, मी पुरुष पण नाही, मी मनुष्य नाही, मी देव नाही. हे सगळी साधनं आहेत. आता जरी मी माणूस वाटतो तरी मी माणूस नाही. आता जरी मी पुरुष वाटतो तरी मी पुरुष नाही. हे तर साधन आहे. मग हे जसं शरीर असेल त्याप्रमाणे होईल. माणसाचं असेल तर माणसाप्रमाणे वागेल, पुरुषाचं असेल तर पुरुषाप्रमाणे वागेल. पण याचा अर्थ हे मी आहे असं नाही. मग हे मी नाहीये तर हे काय करतंय ह्याच्याशी मला काय करायचंय. म्हणून याच्या करण्याचा आणि माझा काही संबंध नाही. याच्या करण्याचा आणि माझा काही संबंध नाही. याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म शरीराच्या करण्याचा आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे याच्या करण्यापासून मी सदैव अलिप्त आहे. हे जर लक्षात यायला लागलं, हे जर लक्षात यायला तर सद्भावाकडे त्याचा प्रवास सुरू होतो. पण हे एकदम होत नाही. कसं सैल करायला पाहिजे, कसं तादात्म्य कमी करायला पाहिजे, याच्या सगळ्या
पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पण जेव्हा असं होईल की या कुठल्याही करण्याचा आणि माझा काही संबंध नाही, पण प्रकृती तशी गप्प बसत नाही, ते सगळं तुमच्या माथ्यावर टाकल्याशिवाय राहत नाही. 1 तास ऐकताना बरं वाटेल, वाचन करताना बरं वाटेल, विचार करायला लागला तर तेवढ्या वेळ बरोबर वाटेल, पण कायम असं लक्षात राहणार नाही. कायम ते लक्षात राहणार, कारण प्रकृती जी आहे ती काय करते, प्रकृती सगळं आपल्या माथ्यावर टाकून देते. प्रकृती काय करते, ही प्रकृती सगळं आपल्या माथ्यावर टाकते. प्रकृती म्हणजे शरीर, म्हणजे अविद्येपासून पुढचं सगळं प्रकृतीच आहे. अविद्या ही खरी प्रकृतीच आहे. तर अविद्येपासून निर्माण झालेलं सगळं जे आहे प्रकृती आहे, हे सगळं आपल्या माथ्यावर टाकतं. मग ह्या सगळ्या प्रकृतीचं जे करणं आहे ते आपण जीव आपल्या माथ्यावर घेतो आणि आपण रडू लागतो, आपण हसू लागतो. हे सगळं कोण घेतं, पाहे पा पुढीलांचे ओझे, जरी आपल्या माथा घ्यायचे तरी सांग का न दाटीचे धनुधरा, तैसी शुभ अशुभ कर्मे ये निफजती प्रकृती धर्मे, ती अमूर्खमती भ्रमे मी करता म्हणे, मी करतो म्हणतो. ऐसा अहंकार आधी एक देशी मूड, तया परमार्थ हा गुड उकलावाना. किती मोठा महाराज झाला तरी हे आपल्या डोक्यावर घेऊन बसतो. काय करतो, घेऊन बसतो का नाही, मी पुण्यवान आहे, मी एवढं पाप केलेलं आहे, मी एवढा पापी आहे, मी एवढा पुण्यवान आहे, आता मला एवढं पुण्य करावं लागेल, आता मला एवढं पाप नाहीसं करावं लागेल. अशा प्रकारे प्रत्येक जण ह्या प्रकृतीच्या अधीन आहे. या प्रकृतीचा आणि माझा तादात्म्य संबंध अजिबात नाही. आणि म्हणून शर्ट जर स्वच्छ असेल तर मी दिसायला चांगला दिसेल, मलाही बरं वाटेल. शर्ट जर मळालेला असेल तर तुम्हालाही वाईट वाटेल, तुम्हालाही नीट चांगलं नाही वाटायचं आणि मलाही चांगलं नाही वाटायचं. पण याचा अर्थ शर्ट म्हणजे मी नाही, असा तो प्रकृतीपासून वेगळा होतो. असा जेव्हा तो प्रकृतीपासून वेगळा होतो तेव्हा याच देहामध्ये असताना त्याला ही स्तब्धी भावरूपी समाधी प्राप्त होते. असा त्याचा दृढ भाव जेव्हा होतो, ज्ञानदेवाने अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पाण्याच्या काठाला उभं राहून पाण्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला पाहून तो असं समजतो की मी आणि हे वेगळं आहे, तो त्याला मी समजत नाही. तसं प्रकृतीच्या संबंधात येऊन सुद्धा या प्रकृतीपासून निर्माण होणाऱ्या कुठल्याही करण्याला न करण्याला, होण्याला न होण्याला, तो स्वतःचं करणं न करणं, स्वतःचं होणं न होणं मानत नाही. असं जेव्हा दृढ होतं, असं जेव्हा दृढ होत जातं तेव्हा तो स्तब्धी भावाला प्राप्त होतो. संपूर्ण जग याच्या विरोधात आहे. किती जग, एकूण किती लोक याच्या विरोधात आहे, एकूण याच्या विरोधात किती लोक आहेत, 100% आहेत. चुकूनच एखादा सापडेल, कितीही मोठा महाराज असो किंवा कितीही मोठा साधू असो, हा सुद्धा याच्यातून गुरफटला आहे. त्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडणं, कुठल्या कृपेने बाहेर पडेल, कोण बाहेर पडेल हे सांगता येणार नाही. इथे बसलेले तुम्ही प्रत्येक जण ह्याच्यात गुरफटलेले आहात आणि हा आरोप तुम्ही स्वतःवरही करणारच आहात, अधिक महाराजांवरही करणारच. हा कोणावर करणार तुम्ही आरोप, तुम्ही स्वतःवर तर करीतच आहात, पण अजून कोणावर करणार, महाराजांवरही तुम्ही तो आरोप करतच राहणार आहात. त्यामुळे तुम्ही कधीही याच्यातून सुटणार नाही आणि महाराज जर सुटलेले नसले तेही कधी सुटणार नाही. कोण सुटेल, जो स्वतःचा स्तब्धी भाव लक्षात घेईल तो. तर आपण स्तब्धी भावाला आहोत असं लक्षात आल्यानंतर कुठल्याही साधनांचं करणं आणि त्या करण्यामुळे निर्माण होणारं भोगणं जो कधीही स्वीकारत नाही. म्हणजे राजाची कपडे घातल्यामुळे मी राजा झालो असं तो कधीही समजत नाही. पण तरी सुद्धा राजाचं तो नाटक उत्कृष्टरित्या वठवू शकतो जर तो नट असेल तर. भिकाऱ्याचे कपडे घातले म्हणून तो स्वतःला मी भिकारी झालो असं कधी समजत नाही. तसं शुभ अशुभ कर्माने तो कधी लिंपला जात नाही. म्हणजे शुभ कर्मामुळे, प्रकृतीमुळे होणाऱ्या शुभ कर्मामुळे तो हर्ष करत नाही. प्रकृती धर्मामुळे निर्माण होणाऱ्या अशुभ कर्मामुळे तो खेद करत नाही. ते तर एक शुभ कर्म जाणावे
मग ते हर्षे करावे का अशुभा लागी व्हावे द्वेषिया ना, अशी त्याच्या स्थिती असते. आणि अशा स्थितीमध्ये असणारा महात्मा ओळखता येणं अशक्य प्राय आहे. म्हणून कोणी महात्मा ओळखत बसण्यापेक्षा आपणच महात्मा व्हा, आपणच त्या अवस्थेला जाण्याचा प्रयत्न करा. पण त्यासाठी आधी काय करा, याच्या बाहेरचं सगळं, ते नारळाचं उदाहरण सांगितलं ना, त्याच्यामध्ये खरी गंमत आहे. जिथे जीव गुंतलेला आहे तेवढंच काढायचंय आपल्याला. काय फार काढायचंय का? हे सगळं ठीक आहे हो, आपल्याला काढायचंय कुठे, थोडंसं सांगून ठेवलंय तेवढं काढा म्हणजे पुढे जाता येईल. पुढे जायचं हे पुढचं सांगितलं आता, पण मागच्या वेळेस आधीच सांगून ठेवलंय काय, आता पुढे काय झालं ते सांगितलं. म्हणजे स्तब्धी भावाची स्थिती काय असते हे सांगितली आज, पण मागच्या वेळेस तुम्हाला आधी सांगून ठेवलं. काय सांगितलंय, जिथे बरोबर रस घेता येईल तेवढंच फक्त काढायचं. ते कुठे आहे आपलं, कुठं गुंतलेला आहे जीव. आता तुमचा जीव कुठे गुंतला हे मला कसं सांगता येईल. म्हणजे माझा प्रश्न करणं काही योग्य नाही. तुम्ही काय खरे सांगणार इतके भारी जीव आहेत काय. जीव जगातला सगळ्यात लबाड प्राणी असल्यामुळे तो कधीही सांगत नाही की माझा जीव कुठं गुंतलाय. तर तो सांगेल माझा जीव कुठं गुंतलाय, हा जीव कधीही कोणाला सांगत नाही. त्यामुळे असं काय अपेक्षा करू नका की शेजारचं आपल्याला सांगेल की हा माझा जीव इथं गुंतलाय. आणि महाराजांनी काय असे गैरसमजत राहू नये की कोणी सांगल की माझा जीव इथं गुंतलाय, है ना. आपण कोणाकडून अपेक्षा करू नका, त्याचं त्याचं बघून गेल तो, आपल्याला काय करायचं. पण आपण आपलं लक्षात घेतलं पाहिजे की आपला जीव कुठं गुंतलाय, खरंच गुंतलाय का हे शोधावं लागतं. आणि ज्या वेळेस लक्षात येईल की आपला जीव कुठंच गुंतलेला नाही, कुठंच विशेष रूपाने गुंतला नाही, सामान्य रूपाने कुठेही गुंततो होतो, सामान्य रूपाने कुठं दे, सामान्य रूपाने तर मी तर म्हणतो तुम्ही सगळे माझेच आहेत, है ना. पण तुम्ही लक्षात घ्या लबाड हा खरं नाहीये काही असं, है ना. हे ओळखावं लागतं. तुम्ही नाही म्हणता का महाराज तुम्ही किती चांगले आहेत, आता मी लगेच खरं समजतो का ते, असं समजतो का मी खरं, असं नाही खरं. तुम्ही जेवायला वगैरे देता म्हणून मी लगेच समजावं का तुम्ही तुमचा जीव माझ्यात गुंतलाय, असं समजावं काय, असं काही नसतं. तर जीव जो आहे तो कुठेही गुंतू नये, विशेष रूपाने तो कुठेच गुंतू नये, कुठेच गुंतू नये. म्हणून लोक काय करतात, जे जे आपल्याला वाईट वाटतात, ज्यांचं आपलं पटत नाही, महाराज आमचं जीव अजिबात त्यांच्यात गुंतलेलं नाही, असं कुठेच म्हणजे कुठेच, शरीरातही नाही, सूक्ष्म शरीरात नाही, याच्या बाहेरही कशातच नाही, विशेष रूपाने कुठे नाही. सामान्य रूपाने कुठेही गुंतते त्यांनी काही होत नसतं, त्यांनी काहीच होत नाही. पण विशेष रूपाने कुठं गुंतला नाही पाहिजे. म्हणून हा विशेष रूपाने कुठं गुंतलाय ही शोधनच खरी कला आहे. खरी कला कुठं आहे, बाकीचं सामान्य रूपाने कुठे गुंतलं ही काही कला नाहीये. ही शरीरात आपण ह्याला सोडणारच आहे, आपण ह्याच्यात काही विशेष नाहीये, सोडणार नाही काही. त्यामुळे सामान्य रूपाने कुठं गुंतलाय याच्यावर लक्ष न देता विशेष रूपाने कुठं गुंतलाय बाहेर, ह्याच्या आधी ते खंडित करा, आधी ते छाटून टाका, मग शरीरावर येतो, मग सूक्ष्म शरीरावर जातो आणि मग जीवावर जातो. असं झालं की मग पुढे आज जे सांगितलं ते होणार. आज सांगितलेली अवस्था येण्यासाठी, आणि ही अवस्था म्हणजे काय, काही नाही, हीच अवस्था आहे, काहीच नाही. म्हणून महाराज तुमचा काय अनुभव आहे पारमार्थामध्ये, असं कोणी विचारलं तर काय सांगता येते, ते सांगता येते. महाराज तुम्ही परमार्थामध्ये कोण झालेले आहात असं विचारलं तर काय सांगता येत, काहीच नाही झालं. तर काहीच नाही व्हायचं हीच परमार्थाची खरी स्थिती, काहीच अनुभव न येणं हीच परमार्थाची खरी स्थिती है ना. म्हणून अनुभवाविण ते अनुभवात येत नाही, त्याच्यात काही होता येत नाही. पण हे सगळं आलं तर समजायचं गडबड आहे कुठेतरी, म्हणजे आपण खूप कुठेतरी खाली आहोत, है ना. हा काही व्यवहार नाही, हे काही प्रकृतीच्या अंतर्गतचा विषय नाही, काहीतरी अनुभव देत राहावं, है ना. तर अशा रीतीने आपल्याला हा प्रवास करायचा आहे. तर ही समाधी जी आहे, ही समाधी प्राप्त करायची असेल, म्हणजे स्तब्धी भाव ही जर समाधी प्राप्त करायची असेल तर आपला असा प्रवास करणं गरजेचं आहे की तिसऱ्या प्रकारची समाधी जी होती त्याच सारखी समाधी आहे. तिसरी समाधी म्हणजे कुठली समाधी, निर्विकल्प समाधी. तिसरी समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी. उपाधी उपहिता शेवटू जेत विचारिता, ते कोणातेही न पुसता निरुपाधिक संबंध. विशेषणला उपाधी करावं, उपाधी उपहिता शेवटू जेत विचारिता, ज्या ठिकाणी तुमचा उपाधी उपहित राहणार नाही त्या ठिकाणी जे प्राप्त होईल ती निरुपाधिक स्थिती. म्हणून तृतीय
समाधी निरुपाधिक आहे. निरुपाधिक होण्यासाठी उपाधी काय करावी लागते? ओळखावी लागते. विचारिता म्हणजे विचार केल्यानंतर जेव्हा तुमच्या सर्व उपाधींचा नाश होईल, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एकटे आहात. जिथपर्यंत तुम्हाला मी एकटं नाही असं वाटतंय, तिथपर्यंत तुम्ही फसलेले आहात. एकटा राहिला की उपाधी संपली. एकटा आहोत. किती आहोत? एकटाच आहोत. व्यावहारिक दृष्ट्या एकटा आहोत असं नाही बरं. पारमार्थिक दृष्ट्या एकटाच आहोत हे लक्षात घेणं. एकटाच आलोय आपण. कुठून आलो? कुठून आलो? जिथून कुठून आलो तिथून हे सगळं घेऊन आलो का? येता येता टीव्ही, बायको, पोरं हे तर घेऊन आलो का? हे काय गाव बदलल्यासारखं आहे? जेव्हा केव्हा आलो कुठून तरी आलो. किती जण आलो? किती जण आले तुम्ही येताना? मातेच्या उदरात आले तेव्हा किती जण आले? एकटे झाले. कुठून आले? कुठून आले? तिथून किती जण आले? एकटे आले. आता जेव्हा निघणार, कधी निघायला सांगता येत नाही, पण जेव्हा केव्हा जाणार तेव्हा किती जण जाणार? काय घेऊन जाणार आहे कोणाला? जाताना काय टीव्ही घेऊन जाणार आवडला म्हणून? मधल्या काळात बरेच गोळा केले हो, पण येताना घेऊन काय आला नाही, जाताना काय घेऊन जात नाही. म्हणजे एकटाच होता. मग आधी जे खरं होतं एकटा होतं, नंतरही शेवटी जे खरं राहिले एकटाच असेल, ते मधल्या काळातही एकटा हे लक्षात घ्यायला काय हरकत आहे? असून नाही, हे राहिलं तर काय होत नाही, त्याचं काही नाही ना. म्हणून एकटा हे लक्षात घ्यायला हरकत काय? जे खरं आहे ना ते मुळाला तेच होतं आणि टोकालाही तेच राहणार आहे. आपण एकटे आहोत का खूप आहे, आमचा खूप मोठा गोतावळा आहे म्हणण्यात काय लाज वाटावी का आनंद व्हावा? आम्हाला 2000 पत्रिका वाटाव्या लागतात हे म्हणण्यात आनंद वाटावा का दुःख व्हावं? कशाचा आनंद मानतो, कशाचा आनंद मानू नये हे सुद्धा कळत नाही. काही शिकवलं नाही, आईबाप तसे नाही आणि कोणी आपल्याला शिकवलं नाही. तर भलत्यात चुकीच्या गोष्टीमध्ये आनंद मानू नका. एकटे व्हा, एकटे आहात ह्याच्यामध्ये आनंद माना. लोक म्हणतात एकटा नको राहू, जरा तू अजून सोबतीला घे. कोण सोबतीला असू दे तरी सुद्धा मी एकटाच असं लक्षात घे. माझ्या आजोबांचे मित्र जे होते त्यांच्याकडे मी जायचो, तुम्हाला सांगितलेलं. मग ते मला म्हणायचे बरेच वेळा, हे आपण ही बरेच आपल्याला दिसतात पण आपण हे सगळ्यांमध्ये असून आपण एकटेच आहे. यांना वाटतंय आम्ही त्यांच्यात आहे. त्यांना काय वाटतंय? त्यांना वाटतंय की मी यांच्यात आहे, पण त्यांना काय माहित नाहीये मी एकटाच आहे. तर आपण ह्या सगळ्यांमध्ये असून कसे आहोत? एकटेच आहोत. एकटेच आलो, एकटेच जाणार, मग एकटेच राहा. सगळे जरी असले तरी सगळ्यात असून एकटे राहा. म्हणून एकटे होण्यामध्ये खरं मजा आहे. सगळ्यात असून एकटे राहा का नसून एकटे राहा, पण हे झालं जगाच्या विरुद्ध आहे ना. जगाला हे आवडत नाही. जगाला हे आवडत नाही तर आपण त्याला काही करू शकत नाही. तर या स्तब्धी भावाला प्राप्त व्हायचं असेल अशी इच्छा असणारा माणूस जगात सापडणं फार अवघड आहे. म्हणजे अशा प्रकारची समाधी लावण्याची इच्छा निर्माण करणारा फार अवघड आहे. ज्यांनी कोणी हे वाचलं, ज्यांनी कोणी हे ऐकलं, ते लोक जीवाला समाधी देण्याच्या ऐवजी जीवाचं शरीराशी तादात्म्य करून त्या शरीराला समाधी देण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थूल शरीरापासून ते सूक्ष्म शरीरावर, सूक्ष्म शरीरापासून कारणावर जातात खरे, पण अविद्येशी तादात्म्य ठेवतं. काय होतंय? स्थूलावर जीवाचं तादात्म्य असल्यामुळे जरी तो जीव स्थूलापासून मागे साधनांच्या द्वारे सूक्ष्मावर गेला, सूक्ष्मावरून तो कारणावर जरी गेला, तर त्याच्या दोन खालच्या शरीरांचा ऱ्हास किंवा लय झाल्यासारखा होतो, परंतु त्याची अविद्या नष्ट होत नाही. म्हणजे अविद्येशी तो तादात्म्य पाहून राहतो आणि म्हणून तो फसतो. अशा प्रकारचं फसणं सुद्धा या 6 समाधींद्वारे आपलं होऊ नये, यासाठी या 6 समाधींमध्ये मी तुम्हाला जो काही अभ्यास सांगितलाय त्याचा पुन्हा पुन्हा विचार करा आणि या 6 पैकी ही सर्वोत्कृष्ट समाधी जी 3ऱ्या समाधीचीच सारखी आहे, ही समाधी आपल्याला प्राप्त होण्यासाठी जे साधन आपल्याला करणं गरजेचं आहे ते साधन तुम्हाला करता यावं. म्हणजे साधनातीत होण्यासाठी जे साधन करावं लागेल ते साधन तुम्हाला करता यावं, यासाठी तो परम दयाळू भगवंत आपल्या सर्वांवर कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झाले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम.
विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा